राज्याच्या आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आलाय। हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये 65 कोटींचा औषध खरेदी घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे सीईओ महेश आव्हाड यांनी बदलीचे आदेश येताच घाईघाईने या खरेदीचे कार्यादेश काढले, त्यामुळे खळबळ माजली। बदलीचे आदेश हाती पडताच आव्हाड यांनी 65 कोटी 39 लाख रुपयांच्या खरेदीचे कार्यादेश काढले। इतक्या मोठ्या खरेदीसाठी पारदर्शक टेंडर प्रक्रिया न राबवता केवळ मर्जीतल्या ठेकेदारांना लाभ पोहोचवण्यासाठी हा घाट घातला गेल्याचा आरोप होतोय। गेली 8 वर्ष धूळ खात पडलेला 65 कोटींचा निधी मोकळा करण्यात आलाय। फेब्रुवारी 2026 ला प्रशासकीय मान्यता मिळून 31 मार्च पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचं बंधन आहे। 31 प्रकारच्या औषधांची आणि सर्जिकल साहित्याची खरेदीला राज्य सरकारची मान्यता आहे। मर्जीतील ठेकेदारांना लाभ पोहोचवण्यासाठी घाट घातल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। खरेदीसाठी राज्य शासनानं ESICच्या दरकराराचा आधार घेतलाय। चढ्या दराने औषधं खरेदी करून सरकारी तिजोरीचं नुकसान करण्यात आलंय। या संदर्भात आपले प्रतिनिधी मारुती कंदिले आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। मारुती, नेमका हा घोटाळा कसा उघडकीस आलाय? ऍक्च्युली MMGPचे जे सीईओ आहेत महेश आव्हाड यांच्या कारभाराबद्दल सकाळ साम टीव्हीने सातत्याने आपण मुद्दे उपस्थित केलेले आहेत। हा विषय लावून धरलेला आहे। आपल्या सातत्याने लावलेल्या बातम्यांमुळे त्यांची गेल्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तडकाफडकी हकालपट्टी करून तिथून हलवलेला आहे। पण बदलीच्या दिवशी सुद्धा त्यांनी सुमारे 65 कोटीच्या खरेदीमध्ये हेराफेरी केल्याचं उघडकीस झालंय। ही खरेदी जी आहे ती विना टेंडर करण्यात आली आहे। त्याच्यासाठी कुठलंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं। ESICच्या दर करारावर रेट कार्डवर आधारित ही खरेदी करण्यात आली आहे। हे रेट 20 ते 25% जास्त आहे। मार्केट रेटच्या तुलनेत जवळपास 25% रेट जास्त आहे आणि याच्यात अनियमितता मोठ्या प्रमाणावर आहे। काही विशिष्ट ठेकेदारांना नजरेसमोर ठेवून ही खरेदी करण्यात आली, त्याच्यामुळे याच्यात शासनाचं नुकसान झालंय आणि याची चौकशी करावी। महेश आव्हाड यांनी यांच्या कारकिर्दीत जेवढ्या काही खरेदी झाल्या आहेत त्या सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी आता पुढे येत आहे। नक्कीच धन्यवाद मारुती दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर 65 कोटींच्या औषध खरेदीच्या घोटाळ्याचा आरोप आहे। चौकशी अंती काय निष्पन्न होतंय पाहणं महत्त्वाचं आहे।